प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. दिले खावया भुकेल्यांना अन प्यायाला तान्हेल्यांना. गड्यांना पांघरावयाला केलेसी माझ्यासाठी स्वर्गीचे सुख तुझ्यासाठी. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. किती सुंदर असं हे गीत. ह्या गीतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची मोठी शिकवण दडलेली आहे. हेच ते गीत, हेच ते शब्द ज्यांनी मदर तेरेसा ह्यांच्या जीवनाला स्पर्श केला. त्यांच्या लक्षात आलं की कनिष्ठातील कनिष्ठापैकी एकाला जे तुम्ही करता ते तुम्ही मला करता, असं प्रभूचं वचन आहे. त्यांच्या डोळ्यासमोर चेहरे येऊ लागले. रस्त्यावरती पडलेली माणसं, उघडी नागडी पोरं, काबाड कष्ट करणाऱ्या बाया बापड्या, भुकेले तहानेले असलेले भिकारी, आजारी आणि जर्जर झालेले खंगलेले असे चेहरे, आणि विशेष करून निराधार टाकून दिलेले परित्यक्त असलेल्या स्त्रिया, अशा सगळ्यांचे चेहरे त्यांच्या डोळ्यासमोर झळकू लागले. त्या प्रत्येक चेहऱ्यामध्ये त्यांना प्रभूचा चेहरा दिसू लागला. ह्या प्रभूसाठी आपण काहीच करू नये का? परंतु तोपर्यंत त्या कुठे होत्या? त्या होत्या लोरेटो संस्थेच्या एका चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये. भली मोठी शाळा, श्रीमंतांची मुलं, सगळं काही अगदी सुव्यवस्थित. परंतु मदरच्या काळजामध्ये कुठेतरी अग्नी प्रज्वलित झालेला, गोर गरिबांविषयीच्या प्रेमाचा, करुणेचा एक झरा त्यातून वाहू लागलेला. त्या झऱ्यामध्ये सगळ्या प्रकारचं सुख पायापाशी आणण्याची ताकद होती. सुख कोणाचं? स्वतःसाठी नाही, गोर गरिबांसाठी, दुबळ्यांसाठी, दीनपदी दलितांसाठी. आणि मग त्यांनी निर्णय घेतला आणि आज जगासमोर मदर तेरेसाच्या रूपाने एक महान असं व्यक्तिमत्व साकारलेलं आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार आज का करायचा? आजच्या तिन्ही वाचनामध्ये आपल्याला गोरगरीब आणि श्रीमंत ह्यांच्याविषयी मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आमोस संदेष्टा काय नक्की सुचवत आहे की जर माणसाने आपल्या श्रीमंतीचा वापर व्यवस्थितपणे केला नाही तर एक दिवस त्याच्यावरती भिके कंगाल होण्याची पाळी येण्याची शक्यता असते. इस्रायली लोक ऐशाराम जीवन जगत होते, खाऊन पिऊन मजा करत होते, परंतु परमेश्वराच्या आज्ञा मात्र पाळण्याबाबतीत गंभीर नव्हते. अनैतिकता, अश्लीलता, आळस, कंटाळा, ऐशाराम, सुखलोलुपता, त्याचबरोबर अन्याय, अत्याचार, खोटी आशा आणि पोकळ असा आत्मविश्वास आणि ढोंगबाजी ह्या सगळ्यांनी त्यांचं जीवन भरभटून गेलेलं होतं. आमोस संदेष्टा त्यांना सांगत आहे की तुमच्याकडे असलेली तुमची संपत्ती लवकरच धुळीस मिळणार आहे आणि मग तुम्ही भुके कंगाल होणार आहात. त्यांनी सांगितलेला हा संदेश कालांतराने पूर्णत्वास गेला की इस्रायली लोक खरोखरच धुळीला मिळाले आणि इस्रायलमधून हद्दपार झाले, असिरिया ह्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले आणि तिथून ते संपूर्ण जगभर विखुरले. परंतु आपल्या मायदेशी कधीच परतले नाहीत. काय नक्की शिकायचं माणसाने? आपल्याकडे असलेल्या पैशाचा सदुपयोग जर केला नाही तर नक्कीच एक दिवस रडण्याची पाळी माणसावरती येत असते. दुसरीकडे संत पॉल तिमोथेला सांगत आहे की तुझ्या समोर दोन पर्याय आहेत. एक पर्याय ह्या जगातील वैभव, ऐश्वर्य
आणि ह्या जगातील सर्व संपत्ती ह्याच्या मागे लागायचं आणि भरपूर मौज मजा करायची, खायचं प्यायचं मजा करायची. तर दुसरीकडे परमेश्वराचे जे चांगले सद्गुण आहेत त्याच्या मागे लागायचं. प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा असलेल्या परमेश्वराच्या मागे जायचं. आणि त्याला सांगण्यात आलेलं आहे की तू ह्या अविनाशी अशा सुखाच्या मागे धावण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही आध्यात्मिक श्रीमंती असते आणि आध्यात्मिक श्रीमंती कधीच लयास जात नसते. ती सातत्याने वाढत राहते. मात्र माणसाने ती टिकवून ठेवण्यासाठी हरघडी प्रयत्नशील राहायचं असतं, जागृत राहायचं असतं. शुभवर्तमानामध्ये अजूनही एक महत्वाचं सत्य आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे की ह्या जगातील आपलं जीवन हे तात्पुरतं आहे. सार्वकालिक जीवन मरणानंतर येणार आहे. ह्या तात्पुरत्या जीवनाचा वापर आपण कसा केलेला आहे त्याच्यावरती आपला न्याय ठरणार आहे. श्रीमंत माणूस ख्याली खुशाली करायचं, जांभळी वस्त्रे पांघरायचा, ऐशारामात जीवन जगायचं, हे काही त्याचं पाप नव्हतं. त्याचं पाप कोणतं होतं? असंवेदनशीलता. त्याच्या दाराशी टाकण्यात आलेला लाजर नावाचा भिकारी, त्याच्या हातापायाला फोड आलेले, अशा परिस्थितीमध्ये हा माणूस त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. हे त्याचं पाप. ह्याच पापामुळे आपल्याला सांगण्यात आलं की त्याची उत्तर क्रिया करण्यात आली आणि तो मोठ्या जाळामध्ये अनंत क्लेश आणि यातना भोगत आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दाखवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे तो दरिद्री माणूस, तो सुद्धा मरण पावला आणि त्याला देवदूतांनी उचलून अब्राहमाच्या उराशी नेलं. भाषा केवढी सुंदर आहे बघा की पहिल्याची उत्तर क्रिया करण्यात आली, दुसऱ्याला देवदूताने उचलून नेलं. म्हणजे गरीब असून सुद्धा त्याचा अंत्यविधी मात्र थाटामाटामध्ये जणू काही साजरा केला गेला. त्याच्याही नंतरचं त्याचं जीवन किती मोठं सुखाचं. ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की माणसाने श्रीमंत होऊच नाही, माणसाने गरिबीमध्येच राहायचं नाही. आपल्या श्रीमंतीचा वापर आपण कसा करतो, आपल्या गरिबीमध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे जीवन जगतो, ह्याकडे माणसाचं लक्ष असणं गरजेचं आहे. अन्यथा माणूस ह्या जगामध्ये सुखी राहील, परंतु खऱ्या अर्थाने तो सुखी राहू शकत नाही. कारण ह्या जगातील कोणतंही सुख माणसाला खऱ्या अर्थाने सुखी करू शकत नाही. संत विन्सेंट डी पॉल यांचा सण काल साजरा केला गेला. आज बऱ्याच पॅरिसमध्ये संत विन्सेंट डी पॉल सोसायटीचा सण साजरा केला जाईल. त्याही ठिकाणी आपल्यासमोर एक सुंदर असा आदर्श संत विन्सेंट डी पॉल यांनी उभा केलेला आहे की माणसाने आपल्या श्रीमंतीमध्ये गरिबांची आठवण ठेवावी. पोप फ्रान्सिस यांची निवड झाली त्यावेळेला त्यांच्या शेजारचे महागुरू किंवा कार्डिनल त्यांना बोलले की गरिबांना विसरू नका. आणि त्यांनी नेमकं तेच पाळलं आणि जाहीर केलं की मी फ्रान्सिस असिसी यांचं नाव धारण करत आहे, कारण तो गरिबांचा कैवारी होता. आज आपण चिंतन करूया, आपल्या पैशाचा वापर आपण कसा करतो, आपल्या गरिबीमध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगतो, आपल्या श्रीमंतीच्या द्वारे आपल्याला स्वर्ग कसा गाठता येईल, ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून सुंदर असा मंत्र आपल्याला दिलेला आहे. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी, करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.